लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश आज निश्चित झाला आहे। बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर नयनाताई घोलप तसेच अशोक मुर्तडक, अशोक सातभाई, वंदना बिरारी, हर्षा बडगुजर आदी सुमारे 12 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहे। हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून जय श्रीरामच्या घोषणांनी सभागृह दणाणणार आहे। या संदर्भात नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्यासह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश सोहळ्याला विरोध दर्शवला असला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे हा प्रवेश फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नाशिकमधील संघटनात्मक बळ वाढवण्याचा प्रयत्न आहे। मात्र यामुळे स्थानिक नेतृत्व आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही। थोड्याच वेळात इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, आम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल। 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे, नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय। आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचलो। गिरीश भाऊची चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आले, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत आता सर्व सहकारी आले की रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.